कधी असं झालंय का? प्रेझेंटेशन सुरू आहे आणि अचानक कर्सर हलायचा बंद झाला, किंवा ऑनलाईन एक्झाम मध्ये लॅपटॉप फ्रीज झाला, स्क्रीन स्टक, पॅनिक मोड ऑन. हो, हा क्लासिक मोमेंट आहे सिस्टीम हँग होण्याचा. पण हा हँग नेमका का होतो आणि त्यावर काही उपाय आहेत का? आज आपण हा प्रश्न लॉजिकने समजून घेऊया. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 30 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांचा कम्प्युटर नेहमी हँग होतो आणि हा हार्डवेअरचा इश्यू आहे की सॉफ्टवेअरचा, हेच त्यांना समजून घ्यायचंय. चला, कम्प्युटर हँग होण्याची मेन रिझन्स बघूया. पहिलं, रॅम कमी असणं. जेव्हा तुम्ही एका वेळी खूप ऍप्लिकेशन्स चालवता तेव्हा सिस्टीमकडे प्रोसेसिंगसाठी आवश्यक वर्कस्पेस कमी होते. रॅम म्हणजे कम्प्युटरचं वर्किंग एरिया आहे आणि ते भरलं की प्रोसेसर नवीन कामं घेऊ शकत नाही. त्यामुळे सिस्टीम हँग होऊ शकते. दुसरं, हेवी बॅकग्राऊंड प्रोसेसेस. ऑटो अपडेट्स, अँटीव्हायरस स्कॅन किंवा क्रोम यासारखे अनेक टॅब्स एकाच वेळी सुरू असतात. हे सगळं सीपीयू आणि रॅम वर अतिरिक्त भार टाकतात. पुढचं कारण आहे ओव्हरहीटिंग. कूलिंग फॅन नीट काम करत नसेल किंवा लॅपटॉपमध्ये डस्ट जमा झाली असेल तर प्रोसेसरचं तापमान वाढतं. टेम्परेचर वाढलं की प्रोसेसर स्वतःची स्पीड कमी करतो. यालाच थर्मल थ्रॉटलिंग म्हणतात. नेक्स्ट रिझन आहे हार्ड डिस्क एरर. जुनी एचडीडी डेटा रीड राईट करताना वेळ घेते. त्यामुळे फाईल्स ओपन किंवा सेव्ह करताना सिस्टीम वेट करत राहतो आणि आपल्याला वाटतं हँग झालंय. नेक्स्ट आहे मालवेअर किंवा व्हायरसेस. कधी कधी व्हायरस किंवा अनवॉन्टेड बॅकग्राऊंड प्रोग्राम सिस्टीम रिसोर्सेस वापरतात, ज्यामुळे कम्प्युटर स्लो किंवा फ्रीज होतो. नेक्स्ट, आउटडेटेड ड्रायव्हर्स किंवा करप्टेड ओएस फाईल्स. हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम मधील कम्युनिकेशन डिस्टर्ब झालं तर सिस्टीम इन्स्ट्रक्शन नीट प्रोसेस करू शकत नाही. आता याच गोष्टींना थोडं इंजिनिअरिंग अँगल मधून बघूया. जेव्हा सीपीयू युजेस 100% पर्यंत पोहोचतो तेव्हा इन्स्ट्रक्शन क्यूने भरलेली असते आणि प्रोसेसर नवीन कमांड्स एक्झिक्यूट करू शकत नाही. रॅम फुल झाल्यावर सिस्टीम डेटा टेम्पररीली व्हर्च्युअल मेमरीमध्ये ठेवला जातो, पण ती हार्ड डिस्कवर असल्यामुळे स्पीड कमी होऊन जाते. त्यामुळे लॅग निर्माण होतो आणि सिस्टीम हँग झाल्यासारखा वाटतो. प्रोसेसर गरम झाला की थर्मल सेन्सर्स त्यांची फ्रिक्वेन्सी कमी करतात, जेणेकरून टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहील, पण त्यामुळे परफॉर्मन्सवर फरक पडतो. एसएसडी वापरल्यास डेटा असे स्पीड वाढते आणि रीड राईट डिले कमी होतो. त्यामुळे हँगिंग प्रॉब्लेम बराच कमी होतो. टास्क मॅनेजर म्हणजेच कंट्रोल शिफ्ट एस्केप दाबून तुम्ही कोणते ॲप जास्त सीपीयू किंवा रॅम घेत आहेत हे सहज बघू शकता. चला, थोडे प्रॅक्टिकल सोल्युशन्स सांगते. अनावश्यक ॲप्लिकेशन्स आणि स्टार्टअप प्रोग्राम्स बंद ठेवा. त्यामुळे सिस्टीम रिसोर्सेस रिकामे राहतात. सिस्टीमची साफसफाई नियमित करा. डिजिटल साफसफाईसाठी टेम्पररी फाईल्स, कॅचे डिलीट करा आणि फिजिकलसाठी फॅन आणि व्हेंट्स मधला डस्ट नेहमी साफ करा. लॅपटॉपचा कूलिंग सिस्टीम नीट ठेवण्यासाठी थर्मल पेस्ट योग्य वेळी बदलणं आवश्यक आहे. रॅम कमी असेल तर अपग्रेड करा किंवा हार्ड डिस्क ऐवजी एसएसडी वापरा. परफॉर्मन्समध्ये खूप मोठा फरक पडतो. नियमित व्हायरस स्कॅन करा आणि ऑपरेटिंग सिस्टीम व ड्रायव्हर्स अपडेटेड ठेवा, म्हणजे सिस्टीम स्मूथ आणि सेफ राहते. हँग झाल्यावर तुमचं सिस्टीम रिस्टार्ट करा, कारण त्यामुळे टेम्पररी मेमरी क्लीन होते आणि सिस्टीम फ्रेश बूट घेतो. तर आज आपण पाहिलं कम्प्युटर हँग होण्याची कारणं आणि त्यांचे प्रॅक्टिकल सोल्युशन्स. आता इथून पुढे आपण एक नवी आणि खूपच एक्साइटिंग सिरीज सुरू करणार आहोत, इनसाइड युअर मोबाईल. आतापर्यंत आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे बेसिक कन्सेप्ट समजून घेतले. करंट, व्होल्टेज, डायोड, ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर कम्प्युटर बेसिक्सची सिरीज घेतली, ज्यामध्ये रॅम, रॉम, प्रोसेसर, ओएस अगदी बूटिंग पर्यंतच्या आपण सर्व गोष्टी पाहिल्या. आणि आता वेळ आली आहे आपल्या रोजच्या साथीदाराची, म्हणजेच मोबाईल फोनच्या सायन्समध्ये डोकवण्याची. तो टॉवरशी कनेक्ट कसा होतो,
ब्लूटूथ, हॉटस्पॉट, फ्लाईट मोड, 5G हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं हे आपण पुढच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये समजून घेणार आहोत, एकदम लॉजिकली. आणि हो, तुम्हाला आतापर्यंतचे एपिसोड बघायचे असतील तर यूट्यूबवर लॉजिकली बाय पूनम सर्च करा आणि सिरीज क्रमाने बघा. किंवा काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. तुमचा क्वेश्चन पुढचा एपिसोड असू शकतो.